आणि आता वळूयात एका अर्थविषयक बातमीकडे। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरण सुरूच आहे। एवढे दिवस 80च्या घरामध्ये असणारा रुपया आता 90 मध्ये शिरलेला आहे। भारताची आयात वाढलेली आहे आणि निर्यात तुलनेने घटलेली आहे आणि याचाच परिणाम सध्या रुपयाच्या दरावर होताना दिसतोय। यामागे अजून एक कारण आहे, ते म्हणजे परदेशामध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसतोय। कारण इथून जाताना सोबत डॉलर किंवा अन्य परदेशी चलन ठेवावं लागतं आणि ते विकत घेण्यासाठी आता अधिक रुपये मोजावे लागतात। मात्र त्याच वेळेला निर्यातदारांसाठी अच्छे दिन म्हटलं पाहिजे, कारण परदेशातून कमवलेल्या डॉलरच्या तुलनेमध्ये आता अधिक रुपये कमवता येणार आहेत। दरम्यान रुपया का घसरतोय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कच्चं तेल, सोनं आणि इलेक्ट्रिक वस्तूंची आयात मोठ्या प्रमाणामध्ये होतीये। आयातीचे पैसे डॉलरमध्ये द्यावे लागतात, त्यामुळे आयात वाढली की रुपया सुद्धा घसरतोय। रशियन तेलाचे पैसे डॉलरमध्ये द्यावे लागत नव्हते, मात्र ट्रम्प यांच्या दबावामुळे भारताकडून खरेदीमध्ये घट झाली। अनेक भारतीय उत्पादनांवर अमेरिकेनं टॅरिफ लावल्यानं निर्यात काही अंशी घटली, परिणामी डॉलर कमाईमध्ये घट झाली। यावर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारांमधून तब्बल 1.44 लाख कोटी काढलेले होते। परदेशी कंपन्या गुंतवणूक करताना आणि तिथे काढताना डॉलरमध्ये करतात, त्यामुळे तिथे देखील भारताचं परकीय चलन खर्च होतं। या निमित्तानं कुठल्याची चलनाची मात्र मूल्य कोणत्या निकषांवर आधारित असतं ते सुद्धा पाहूया। मागणी अधिक असेल तर दर वाढतो, मागणी घटली तर मूल्य कमी होतं। आयातीपेक्षा निर्यात जास्त असेल तर चलनाची किंमत सुद्धा वाढते। केंद्रीय बँकेनं व्याजदर कमी केलं तर देशामध्ये परदेशी गुंतवणूक सुद्धा घटते, त्यामुळे चलनाची किंमत कमी होते। जेवढी महागाई जास्त तेवढी क्रयशक्ती कमी आणि परिणामी चलनाच्या किमतीमध्ये घट सुद्धा होते। देशाची अर्थव्यवस्था जेवढी अधिक मजबूत असते तेवढीच त्याचं चलन सुद्धा महाग असतं। कर्ज अधिक असल्यास महागाई वाढू शकते, त्यामुळे चलनामध्ये घसरण सुद्धा होते। शेजारी देशांशी युद्ध आणि राजकीय अस्थिरता, यादवी युद्ध यामुळे चलनाचं मूल्य कमी होत असतं।